आणि कुठल्याही जॉबच्या मालकाला वाटत नव्हतं की कामगार कधी मालक बनावा मित्रांनो, की पैसा खूप काय मित्रांनो. लोक असं म्हणतात पैसा पैसा काय करायचं, पैसा तर कोंबडी खात नाही, पण कोंबडी खायला मित्रांनो पैसेच लागतात. मला MAची एक्झाम देण्यासाठी 568 रुपये नव्हते, म्हणून मी MAचं एनुअल एग्जाम देऊ शकलो नहीं कि पैसा बोलता है मैं तेरे साथ ऊपर तो नहीं आऊँगा, लेकिन जब तक तेरे साथ हूँ तुझे बहुत ऊपर लेके जाऊँगा. कि रोज पानी से नहाने से सिर्फ लिबास बदलता है दोस्तों, रोज पानी से नहाने से सिर्फ लिबास बदलता है, लेकिन पसीने से नहाने से इतिहास बदलता है, इतिहास बदलता है. नमस्कार मित्रांनो, मी विकास पाटील कराडून बिलॉंग करते, कराड सातारा महाराष्ट्र. मित्रांनो, मी एका सामान्य कुटुंबात जन्मलो. 4 वर्षाचा असताना माझे वडील एक्सपायर झाले मित्रांनो, ॲक्सिडेंशियल डेथ झाली. मित्रांनो, घरामध्ये मी मोठा, माझी 2 भावंड आणि माझी आई, असं आमचे 4 लोकांवरती 4 जणांवरती जगण्यासाठी संघर्ष चालू झाला. आणि ह्याच्यामध्ये माझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मला शिकायचं होतं. आईला वाटत होतं मी शिक्षण करावं आणि काहीतरी मोठं बनावं, काहीतरी करून दाखवावं. परंतु शिकण्यासाठी सुद्धा मित्रांनो नातेवाईकांची आणि कुटुंबातील लोकांची मदत झाली, परंतु पुढच्या शिक्षणासाठी मला स्वतः काम करावं लागलं. मी रोज 8-10 तास 12 तास काम करून महिन्याचं 1000 रुपये पगार घेत होतो मित्रांनो. आणि ते करता करता मी माझं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 4-5 वर्ष मी नोकरीसाठी प्रयत्न केला, पण पाहिजे अशी नोकरी भेटत नव्हती मित्रांनो. म्हणून मी ठरवलं की आता व्यवसाय करायचा, कारण पाहिजे अशी नोकरी भेटत नव्हती. छोट्या छोट्या नोकऱ्या केल्या, छोटे छोटे जॉब केले, पण त्याच्यातून कशात काही भागत नव्हतं. आणि कुठल्याही जॉबच्या मालकाला वाटत नव्हतं की कामगार कधी मालक बनावा मित्रांनो. आणि मला हे लक्षात आलं की आपल्याला काहीतरी करावं लागेल, म्हणून मी ठरवलं व्यवसाय करायचं. पण व्यवसाय करण्यासाठी फार मोठी एक अडचण होती, ते म्हणजे भांडवल. कारण जर भांडवलच नसेल तर आपण व्यवसाय करू शकत नाही. त्याच्यानंतर आपल्याला बॅक सपोर्ट सुद्धा मला काही नव्हता मित्रांनो. म्हणून मी छोटे छोटे व्यवसाय करत होतो, कारण की नॉर्मल माणूस फार मोठ्या गोष्टी विचारच करू शकत नाही. तो छोटे चिंदी चोर विचार असतात मित्रांनो. त्यामुळे मी छोटे छोटे विचार केले. भांडवलाचा प्रॉब्लेम होता, बॅक सपोर्ट काहीच नव्हता, परंतु विचारच छोटे असल्यामुळे मला छोटे छोटे व्यवसाय करावे लागले. आणि छोट्या व्यवसायातून मोठं काय होत नसतं मित्रांनो, हे माझ्या लक्षात आलं. त्याच्यामध्ये छोटे व्यवसाय करत असताना मी कराडमध्ये भाजी विकली, फळं विकले, वडापाव विकलंय, अगदी न्यूजपेपरसुद्धा विकलंय. आणि न्यूजपेपर विकत असताना माझी एक गोष्ट लक्षात आली की त्या क्षेत्रात करिअर होते का बघू, म्हणून मी त्या क्षेत्रात सुद्धा एंट्री केली, न्यूजपेपर रिपोर्टिंगसुद्धा केलं. पण तिथंसुद्धा फारसं काही झालं नाही मित्रांनो. एवढंच नाही, मी कराडमध्ये पेंटिंगचा व्यवसायसुद्धा केला मित्रांनो. हे सगळं करत असताना कॉम्प्रोमाइजचं जीवन जगत होतं, कसं तरी लाईफला काटत होतं. आणि मित्रांनो, आज सुद्धा सांगताना माझ्या अंगावर शहार येतात. आमच्या लाईफमध्ये फार मोठा हेल्थचा प्रॉब्लेम, हेल्थ रिलेटेड एक कठीण प्रसंग आला. आणि त्यावेळी खऱ्या अर्थानं मला समजलं पैसा काय असतो, पैशाची व्हॅल्यू काय असते. कारण जास्ती विषय नव्हता मित्रांनो, 5-7 लाखाचा विषय होता, पण ते सुद्धा आपल्याकडे नव्हतं मित्रांनो. म्हणून त्यावेळी मला समजून चुकलं की पैसा खूप काय मित्रांनो. लोक असं म्हणतात पैसा पैसा काय करायचं, पैसा तर कोंबडी खात नाही, पण कोंबडी खायला मित्रांनो पैसेच लागतात. पैशाची व्हॅल्यू समजली, म्हणून स्वतःसाठी स्वतःच्या फॅमिलीसाठी मोठं काहीतरी करायचं होतं, पण करण्यासाठी मार्ग सापडत नव्हता. अशामध्येच डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री संदर्भात एक प्रोग्राम होता कराडमध्ये. आणि पुण्यातील एका मित्राचा मला कॉल आला की मी तिथं येतोय, तू सुद्धा ये. कारण मला गरज होती, मला भूक होती, मला परिस्थितीची चीड होती. आणि सगळं काय फेस करताना खूप नाकीनं आलं होतं. आणि मित्रांनो, तो प्रोग्राम मी अटेंड केला. पण प्रोग्राम अटेंड केल्यानंतर मला वाटलं इथं काहीतरी होऊ शकतं, म्हणून मी स्टार्टसुद्धा केलं. परंतु मित्रांनो, जेव्हा स्टार्ट केलं त्यावेळी समजलं लोकांच्या गरजेचं प्रोडक्ट नाही, प्रोडक्टची क्वालिटी नाही, त्याच्यानंतर काही सिस्टम नाही. आणि तो मित्र पुण्यामध्ये, मी कराडमध्ये कसं करू शकतो मित्रांनो. त्याच्यानंतर एक कंपनी चालू केली जी aqua प्युरिफायर रिलेटेड होती. प्रोडक्ट छान होतं, पण मित्रांनो ती कंपनी लिगल नव्हती. त्याच्यानंतर ते कंपनीमध्ये टॅक्स भरला जात नव्हता. त्याच्यानंतर त्या कंपनीला सुद्धा टाळे लागले मित्रांनो. आणि नंतर असं वाटायला लागलं की आपल्याला गरज आहे, मला भूक आहे, परंतु पाहिजे ते सिस्टम भेटत नाही. आणि अशामध्येच माझ्या लाईफमध्ये एक व्यक्तिमत्वाची एंट्री झाली. आणि असं वाटलं की काहीतरी होऊ शकतं. कारण की स्वामी विवेकानंद सांगून गेले की ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करणार आहात, ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला वर्किंग करायचं आहे,
त्या क्षेत्रामध्ये जो व्यक्ती अत्युच्च शिखरावर पोहोचलाय त्या व्यक्तीला फॉलो करा, त्या व्यक्तीसोबत राहा, त्याची संगत करा, त्याच्या वातावरणामध्ये राहा. 100% त्या व्यक्तीसारखं तुम्ही सक्सेस होऊ शकता. आणि मित्रांनो, तेच झालं माझ्या लाईफमध्ये. माझे मेंटॉर आणि ज्या व्यक्तीच्या माध्यमातून लाख लोकांच्या लाईफमध्ये फार मोठ्या लेवलचं कॉन्ट्रीब्युशन झालं असे व्यक्तिमत्व म्हणजे मिस्टर अशोकजी तोरमल सरांची एंट्री झाली. आणि त्याच्यासोबतच त्यांचं सिस्टम, ज्या सिस्टमचं नाव आहे इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम, आणि त्यासोबतच सनेज माझ्या लाईफमध्ये आलं. असं म्हणतात ना मित्रांनो की दूध पिताना जर तोंड भाजलं तर ताक सुद्धा फुकून प्यावं. मागचे जे अनुभव आले होते, वाईट अनुभव, त्याच्यामध्ये टाकून बघितलं. कंपनीचे, सनेज कंपनीचे प्रोडक्ट बघितले तर प्रोडक्ट जबरदस्त आहेत, रिझल्ट ओरिएंटेड आहेत, स्वतःचं R&D आहे मित्रांनो, हे फार महत्त्वाचा पार्ट. त्याच्यानंतर लिगलमध्ये चेक केलं, टॅक्सेशनमध्ये बघितलं, त्याच्यानंतर सनेज सर्वार्थानं परिपूर्ण वाटली. आणि त्याच्यासोबतच सनेजमध्ये बॅक सपोर्टला डॉक्टरांची टीम आहे. तिथं डॉक्टरसुद्धा बॅक सपोर्टला मदत करतात, प्रोडक्ट ट्रेनिंग स्वतः डॉक्टर घेतात. त्याच्यासोबत बॅक सपोर्टला डॉक्टरांची टीमसुद्धा असेल तर म्हणलं जबरदस्त सनेज आहे. आणि मला एक गोष्ट लक्षात आली की सनेजमध्ये हेल्थ भेटू शकतं, वेल्थ भेटू शकतं आणि हॅपीनेस भेटू शकतं. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आपण आपल्या लाईफमध्ये या 3 गोष्टीसाठी शोधत असतो. ह्या 3 गोष्टी मला कुठं मिळतील? हेल्थ कुठं भेटल, वेल्थ पैसा कुठं भेटल आणि हॅपीनेस कुठं भेटल? आणि ह्या 3 गोष्टी मला इथं एकत्र भेटत होत्या. त्यामुळे माझी शोध मोहीम संपली होती मित्रांनो. म्हणून मी काम करायला सुरुवात केली. शिकत कामाला सुरुवात केली. शिकत असताना सुद्धा माझ्या अकाउंटला 1,000 रुपये आले. आणि ज्यावेळी 1,000 आले तेव्हा माझा कॉन्फिडन्स वाढला, माझा ट्रस्ट बिल्ड झाला. आणि मित्रांनो, आजसुद्धा मी शिकत या इंडस्ट्रीमध्ये शिकत सिस्टम फॉलो करते आणि काम करतो. मित्रांनो, ह्या सिस्टमच्या माध्यमातून ज्या व्यक्तीनं 10-12 तास काम केल्यानंतर महिन्याला 1,000 रुपयेचं पगार भेटत होता, त्याच व्यक्तीला ह्या सिस्टमच्या माध्यमातून मी हायेस्ट इन्कम एका महिन्याचं घेऊ शकलो, 6,98,810 रुपये. मित्रांनो, ही ताकद हे सिस्टमचे. आणि आत्तापर्यंत माझं टोटल इन्कम झालं 2.25 कोटी रुपयाचं. मित्रांनो, ही सिस्टम फॉलो करत मी वर्किंग करतो. मित्रांनो, सांगायला प्राऊड फील होतं. ह्या सिस्टममध्ये यायच्या अगोदर माझ्या लाईफमध्ये कर्ज होतं, खूप टेन्शन होतं, कॉम्प्रोमाइजचं जीवन जगत होतं. कारण फार जवळून बघितलं तर पैसा म्हणजे काय असतं मित्रांनो. 5 वर्षाचं असताना सुद्धा 10 रुपयाची किंमत काय असते हे अनुभवाला आलं होतं. मित्रांनो, तुमच्यासमोर बोलणारा व्यक्ती असा व्यक्ती आहे जो शालेय शिक्षणामध्ये पहिलेपासून ग्रॅज्युएशनमध्ये कधीही सहलीला जाऊ शकला नाही. एकटा जायला सहलीला पैसे नव्हते. पण मित्रांनो, हे सिस्टमच्या माध्यमातून, हे सनेजच्या माध्यमातून मित्रांनो, मी एकटाच फॉरेनला नाही गेलो तर माझ्यासोबत ज्या लोकांनी कधी विमानाचा पत्रा बघितला नाही अशा 62 लोकांना फॉरेन दाखवलं. मित्रांनो, ही ताकद हे सिस्टमची आहे, ही ताकद हे सनेजची आहे, ही ताकद डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीची आहे. मित्रांनो, एवढंच नाही, मी एकटा जायला माझ्याकडे पैसे नव्हते पण मी माझ्या कुटुंबाला सुद्धा फॉरेन दाखवलं. ही ताकद हे सिस्टमची. मित्रांनो, त्याच्यानंतर लाईफमध्ये 2-2 कार झाल्या. मित्रांनो, त्याच्यानंतर गोल्ड झालं, बरं घर झालं, सगळं लाईफस्टाईल चेंज झालं. मित्रांनो, पूर्ण लाईफचं जगण्याचा अर्थच बदलला. मित्रांनो, एवढंच नाही, माझ्या शिक्षणासाठी मला MAची एक्झाम देण्यासाठी 568 रुपये नव्हते, म्हणून मी MAचं ॲन्युअल एक्झाम देऊ शकलो नाही. पण मित्रांनो, प्राऊड फील होतं, माझी मुलं आज चांगलं शिक्षण घेतात. ही ताकद हे सिस्टमचे. मित्रांनो, हे सगळं माझ्या बाबतीत झालं. ज्यांनी आमच्यासोबत विश्वास ठेवला आणि आमच्यासोबत सिस्टम फॉलो करत काम केलं, त्या प्रत्येक व्यक्तीला हे सगळं भेटलं. मित्रांनो, एवढंच नाही, ह्या सिस्टमच्या माध्यमातून, महागुरूच्या विचारातून मित्रांनो हॅपीनेस सुद्धा भेटला. कारण सनेजच्या प्रोडक्टच्या माध्यमातून हेल्थ भेटतं, प्लॅनच्या माध्यमातून इन्कम भेटतो आणि महागुरूंच्या एन्व्हायरमेंटमध्ये महागुरूंच्या विचारांनी आनंद सुद्धा भेटतो. ह्या 3 गोष्टी मला भेटल्या, माझ्यासारख्या अनेक लोकांना भेटल्या. मित्रांनो, मला इथून एकच सांगावंसं वाटतं. काही लोक म्हणतात पैसा काय करता, पैसा तर वर घेऊन जायचा का? पण मित्रांनो, पैशाची व्याख्या काही लोक असे सांगतात की पैसा असं बोलतो की पैसा बोलता है मैं तेरे साथ ऊपर तो नहीं आऊंगा, लेकिन जब तक तेरे साथ हूं तुझे बहुत ऊपर लेके जाऊंगा, तुझे बहुत ऊपर लेके जाऊंगा. मित्रांनो, ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजामध्ये ज्या लोकांना आपण इज्जत देतो, मान सन्मान, रिस्पेक्ट देतो, विचार करा की का त्याला रिस्पेक्ट देतो. कारण की त्याच्याकडे खूप पैसे असतात म्हणून रिस्पेक्ट देतो. मित्रांनो, आणि ते पैसे लिगल असावे, चांगल्या मार्गाने कमवलेले असावे. बस मित्रांनो, मला हेच पाहिजे होतं, म्हणून मी ह्या सिस्टम सोबत काम करतोय. लास्टला मला तुम्हाला एवढंच सांगायचं, एकच मेसेज द्यायचा. मित्रांनो, जर तुमच्या लाईफमध्ये आर्थिक प्रॉब्लेम असतील, जर तुमच्या लाईफमध्ये विचारांचा गोंधळ असेल, जर
नवरा बायकोमध्ये वाद असतील, भांडण असेल, तर कुठंतरी विचार तुम्हाला अडवत असतील, कन्फ्युजनमध्ये असाल, तर मित्रांनो एक डिसिजन घ्या. 100% इथं तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. माझे झाले, माझ्यासारख्या अनेक लोकांचे झाले, तर 100% तुमचे सुद्धा होऊ शकतात. मित्रांनो मला खूप आनंद वाटतोय की माझ्या जीवनाला, माझ्या लाईफला काहीतरी चांगला अर्थ मिळाला. मित्रांनो मला वडिलांचं सुख नाही भेटलं, परंतु मला प्राऊड फील होतंय. माझ्या आईला हवी असलेली प्रत्येक गोष्ट मी देऊ शकलो. आज माझी आई खुश आहे, आज माझा भाऊ खुश आहे, भावाची फॅमिली खुश आहे, माझी बायको खुश आहे, मिसेस खुश आहे मित्रांनो, कारण तिला हवी असलेली प्रत्येक गोष्ट देऊ शकलो. माझी मुलं खुश आहेत, माझी बहीण खुश आहे, बहिणीची फॅमिली खुश आहे. हे सगळं मित्रांनो झालं कारण की फक्त आणि फक्त सनेज आणि ESESI सिस्टम आणि आमचे महागुरू, माझे मेंटॉर मिस्टर अशोकजी तुर्मल सर यांना दिलचं धन्यवाद देतो मित्रांनो. तर मित्रांनो लास्टला मला एकच मेसेज द्यायचं आहे. ज्यांनी आपल्याला हे जग दाखवलं, ज्या मुलीला आपण पत्नी म्हणून आपल्या घरी आणलं, तिला खूप मोठी मोठी स्वप्न दाखवली पण काहीच करू शकलो नाही, तर मित्रांनो तिच्यासाठी ज्यांना आपण जग दाखवलं त्यांच्यासाठी स्वतःला सिद्ध करायचं असेल तर नक्कीच मित्रांनो एक डिसिजन घ्या. 100% एक डिसिजन घ्या. आमच्यासोबत या, काम करायची तयार ठेवा, शिकायची तयार ठेवा, सिस्टम फॉलो करायची तयार ठेवा. 100% तुम्ही आमच्यासोबत 2 पावलं चाला, आम्ही तुमच्यासोबत 10 पावलं चालायला तयार आहे. एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो. विश ऑल दी बेस्ट.